बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती। मनुष्य देहा ऐसा भाव दरी पांडुरंगी भाव। बहु केला फेरा येथे सापडला थारा। मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभते शहाणे। मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील त्या ठिकाणी तुम्हाला जो नरदेह मिळालेला आहे, जो मनुष्य देह मिळालेला आहे, हा कशा पद्धतीने मिळालेला आहे, कसा मिळालेला आहे याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बहुत जन्मांती। बहुत या शब्दामध्ये बरंच काही आहे बरं का। बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती। बहुत या शब्दामध्ये चार खाणी आहेत, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज बरं का। बहुत ह्या शब्दामध्ये 84 लक्ष जीवयोनी आहे। नरदेह सोडला तर 83,99,999 योनी आहेत बहुत या शब्दामध्ये। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात बहुत जन्मांती। आणि मग पाप पुण्य समकृत हा मग नरयोनिषु जायते, अर्थात पाप पुण्य समान झाल्यानंतर तुम्हा आम्हाला 83,99,999 योनी पार केल्यानंतर जो देह मिळालेला आहे, जी योनी मिळालेला आहे ती नरदेह, तो मनुष्य देह। म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात जोडी लागली हे हाती। जोडी लागली हे हाती म्हणजे काय तर 83,99,999 योनी आणि ह्या योनीतून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे नरदेह आहे, हा मनुष्य देह। म्हणून मनुष्य देहा ऐसा ठाव। जर नरदेह आम्हाला मिळालेला आहे, जर मनुष्य देह आम्हाला मिळालेला आहे, तर आपण काय करायला हवं? आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्या आयुष्याचा उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्याला मुक्त अवस्था प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल, तर त्यासाठी धरी पांडुरंगी भाव। त्यासाठी आपण अखंड काय केलं पाहिजे? पांडुरंगाच्या चरणी भाव ठेवला पाहिजे, कारण देव भावाचा भुकेलेला आहे बरं का। आपण किती सुंदर आहोत बरं का, आपण किती ज्ञानी आहोत, आपल्याकडे किती पांडित्य आहे, याला भुकेलेला नाही देव। तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती गोरे आहात, तुम्ही किती शिकलेले आहात बरं का, देव याला भुकेलेला नाही। देव कशाला भुकेलेला आहे? देव भावाचा भुकेला। भावार्थ देखून भुलला संकटी पावे भाविकाला रक्षित असे। म्हणून धरी पांडुरंगी भाव। का पांडुरंगी भाव धरायचा आहे? तर दादा आतापर्यंत जो आपण फेरा केला की नाही, माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे। हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का। पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम। हा जो फेरा आपण केलेला आहे की ना, हा फेरा जर थांबवायचा असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पांडुरंगी भाव धरलं पाहिजे। म्हणून जगद्गुरु तुकोबा या ठिकाणी सांगतात, येथे सापडला थारा बहु केला फेरा, बहु केला फेरा येथे सापडला थारा। म्हणून तुका म्हणे जाणे बरं का ऐसे दुर्लभ पण ते शहाणे। समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात बरं का, समुद्रामध्ये अनेक शिंपले असतात, पण सगळ्यात शिंपल्यांच्या संपुटामध्ये मोती नसतोय। मोती असणारे शिंपले दुर्लभ। तसं माणसं आज किती आहेत बघा, नरदेह म्हणून जन्माला आलेले किती आहेत? आपल्या शहराचीच लोकसंख्या किती असेल आहे की नाही?
पण त्यामध्ये धर्माचं कार्य करणारे किती आहेत, देवाचं कार्य करणारे किती आहेत, देशाचं कार्य करणारे किती आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे किती आहेत, त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी भाव ठेवणारे किती आहेत, दुर्लभ दुर्लभ. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे जगद्गुरु तुकोबांनी, तुका म्हणे शहाणे दुर्लभ ते शहाणे, तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे. असो, अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, हो बाबांना खुर्ची द्या, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शेरे गावातील आपलं हे तारमळी परिवार आणि तारमळी परिवारातील आपले सर्वांचे आवडते दादा कैलासवासी मनोहर गोपाळ तारमळे, आणि दादांना 28/6/2023 रोजी त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. त्यांना देवाज्ञा झाली आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केली. प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केली. खऱ्या अर्थाने हे तारमळे परिवार म्हणजे एक सुशिक्षित परिवार, सुसंस्कारित परिवार, ज्यांचं कार्य आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय, ज्यांचं कार्य आपल्याला सामाजिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय, ज्यांचं कार्य आपल्याला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पाहायला मिळतंय. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा कार्य करणारे महापुरुष या परिवारामध्ये होऊन गेले. आजही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी माणसं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करणारी माणसं या परिवारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी कार्य करणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा या तारमळे परिवारामधील अनेक माणसं या ठिकाणी सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी कार्य करणारी माणसं आपल्याला या तारमळे परिवारामध्ये पाहायला मिळतात. खरं तर भरगच्च असा हा परिवार. मग या परिवाराचे हे मनोहर दादा, अर्थातच तिघेजण भाऊ असतील, आमचे श्रीकांत दादा असतील, चंद्रकांत दादा असतील, आणि ज्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, मनोहर दादा असतील. त्याचप्रमाणे याच परिवारामध्ये ज्यांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक केलं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं, शाहू महाराज असतील, त्याचप्रमाणे आप्पा तारमळे असतील, त्यांचं संपूर्ण परिवार, हा संपूर्ण कुटुंब अतिशय आज आपल्याला चांगल्या प्रकारे कार्य करताना पाहायला दिसतंय. खरं तर हे आपल्याकडे जे काही सुसंस्कार असतात ना, आपल्याकडून घडणारे जे काही चांगली कर्म असतात, हे सगळं आपल्या आई वडिलांचं देणं असतंय, आपल्या कुटुंबातील, आपल्या घरातील वरिष्ठांचं देणं असतंय. आणि म्हणून कुठेतरी जगद्गुरु तुकोबा सुद्धा आपल्याकडे असलेल्या चांगल्या विचारांचं श्रेय आपल्या वडिलांना, आपल्या आईला, आपल्या वरिष्ठांना देत असतात. म्हणून तुकोबा म्हणतात, अपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. बरं का, आपल्याकडे जी चांगली कर्म आहेत ना, चांगले विचार जे आहेत ना, त्याला कारण म्हणजेच आपल्या घरातील वरिष्ठ मंडळी आहेत, त्यांनी केलेले संस्कार आहेत, त्यांनी आपल्याला दिलेलं मार्गदर्शन आहे, त्यांचा आपल्याला लाभलेला आशीर्वाद आहे. आणि म्हणून ते कार्य आपल्याकडून घडत असतंय, त्या पद्धतीने ते कार्य आपल्याकडून होत असतंय. खरं तर हा भरगच्च असा असलेला कुटुंब, अतिशय गुण्या गोविंदाने नांदत असलेला, राहत असलेलं हे कुटुंब, मग त्याच्यामध्ये हे सगळे भाऊ असतील, त्यांच्या बहिणी असतील, त्याचप्रमाणे त्यांचे काका असतील, चुलत भाऊ असतील, त्याचप्रमाणे मनोहर दादांची मुलं असतील, चंद्रकांत दादांची पोरं असतील, श्रीकांत दादांची पोरं असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी कार्य करत असणारी सगळी मंडळी, मोठ्या गुण्या गोविंदाने सगळं काही कार्य करत असतात. पण कसं असते, काही वेळेला आपल्यावर एखादा आघात येत असतो, एखादा प्रसंग येत असतो, एखादं संकट येत असते, ते सांगून येत नसते. त्याला कारण काय, तर या ठिकाणी मनुष्य कर्म करत असताना, कार्य करत असताना 3 गुणांनी कार्य करत असतो. एक म्हणजे राजस, सात्विक आणि तामस, अशा प्रकारे 3 गुणांनी कार्य करत असतो. तर अशा प्रकारे एखादा प्रसंग येत असतो आपल्यावर,
किंवा एखादं संकट येत असतंय, ते संकट तो प्रसंग सांगून येत नसतो. तर या ठिकाणी कार्य करत असताना प्रत्येक मनुष्य हा 3 गुणांनी कार्य करत असतो, सात्विक, राजस आणि तामस. त्याच्याही पलीकडे कर्म करण्याच्या ज्या स्थिती आहेत, जे काही आपल्यावर प्रसंग येत असतात, संकट येत असतात, चांगलं किंवा दुःख जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडत असतंय, ते आपली क्रियमान कर्म, संचित आणि प्रारब्ध यावर सगळं काही अवलंबून असतंय. आपण जे आता कर्म करतोय त्याच्यावर, पूर्वीचं जे काय असेल ते, आणि आपल्या नशिबाप्रमाणे ज्याला आपण म्हणतो प्रारब्धाप्रमाणे जे काही आपल्या बरोबर असेल त्या पद्धतीने मनुष्य या ठिकाणी सगळं काही कार्य करत असतोय, सुख किंवा दुःख भोगत असतो. कसं असतं, या ठिकाणी कार्य करत असताना ना प्रत्येक मनुष्य सुखाची अपेक्षा करत असतो. प्रत्येक मनुष्य धावपळ जी करतोय की नाही, तो प्रत्येक जण सुखाची अपेक्षेने धावपळ करत असतो. प्रत्येकाला किती कसाही आणि कुठल्याही विचाराचा जरी माणूस असला ना, तरी त्याला आपण अंतःकरणपूर्वक जर विचारलं आणि त्याने जर अंतःकरणपूर्वक जर उत्तर दिलं की दादा ही सगळी काही धावपळ करतोय ते तुला दुःख प्राप्त व्हावं म्हणून की सुख प्राप्त व्हावं म्हणून, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, दुःखाची अपेक्षा कोणालाही नाही आहे. पण सुखाची अपेक्षा असताना, दुःखाची अपेक्षा नसताना सुद्धा सुख प्राप्त होत नाही आणि दुःख प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हे जीवनाचं वर्म आहे, हे जीवनाचं वर्म आहे. अपेक्षा आम्हाला सुखाची आहे बरं का, पण ज्या सुखाची अपेक्षा आहे ते सुख आम्हाला प्राप्त होत नाही, आणि जे दुःख नको आहे ते प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या आमच्या राहण्यावर, जगण्यावर, वागण्यावर अवलंबून आहेत. काही गोष्टी अशा अचानक घडत असतात माणसाच्या आयुष्यामध्ये, आणि मग म्हणून कुठेतरी सुभाषितकार म्हणतात, दैवजात दुःखे भरले दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना सगळे गुण्या गोविंदाने नांदत असतो मस्त की. सगळे भाऊ एकत्र असतात, एका विचाराने राहत असतात. बहिणी येत असतात, जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा मस्त की व्यवस्थितरित्या एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण होते. कुटुंबामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे अगदी सुखाचं वातावरण असतंय, अगदी समाधानाचं वातावरण असतंय, अगदी चांगल्या प्रकारे सगळं काय चालू असतंय. पण अशा वेळी एखादा प्रसंग येतो, एखादं काहीतरी संकट येतंय, आणि आमच्या गुण्या गोविंदा नांदणाऱ्या त्या एखाद्या कुटुंबातून एखादा माणूस निघून जातो. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, पण एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. एखादी लाट अशी येते, एखादा प्रसंग असा येतो, एखादं संकट असं येत आहे की त्या दोन्ही ओंडक्यांना असं बाजूला करून टाकतंय. बरं, नुसतं बाजूला करून टाकत नाही, आयुष्यात परत कधीही भेट होत नाही, पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी हाय बाळा मेळ माणसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. मग अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना ज्यांनी समाजकार्य अतिशय चांगल्या प्रकारे केलं, शेतीवाडी करून, शेतामध्ये घाम गळून, कष्ट करून, मेहनत करून आपल्या मुलाबाळांचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला, आपल्या भावांना प्रेम दिलं, आपल्या भावांना मार्गदर्शन केलं, त्यांनाही सहकार्य करण्याचं काम केलं. आणि असं सगळं काही कार्य करत असताना त्यांना कुठला तरी एखादा आजार जडावा, आणि त्या अल्पशा आजारामध्ये आपले मनोहर दादा असतील, त्यांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. अर्थातच 28/6/2023 रोजी त्यांचं दुःखद असं निधन झालं, अल्पशा आजाराने निधन झालं. आणि त्यांचं पुण्यस्मरण बरं का, या ठिकाणी मनुष्य कर्म करत असताना 3 गुणात्मक कार्य करतोय, राजस, तामस आणि सात्विक. आता या 3 गुणांची विभागणी कशी केली माहितीये का? रजोगुणे पुनरावृत्ती बरं का, रजोगुणे पुनरावृत्ती. एखाद्या माणसाला एक विषय ना बाबा परत परत खूप आवडतो ऐकायला. एखादा विषय त्याच्या आयुष्यात झाला ना, किंवा एखादा प्रसंग जर त्याच्यावर आला ना, तर तोच परत उघडायला खूप आवडतोय. त्याला म्हणतात पुनरावृत्ती. जशी तुमच्या अंतःकरणामध्ये विचारांची पुनरावृत्ती होत असते ना, कर्माची पुनरावृत्ती होत असते ना, गुणांची पुनरावृत्ती होत असते ना, तसं पुढे मरणोत्तर ठेवलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. पुनरावृत्ती रजोगुणी. तमोगुणी अधोगती. तुमच्याकडे अतिशय क्रोध जर असेल, अतिशय तमोगुण जर असेल, तर अधोगती शिवाय दुसरं काही नाहीये, अधोगती. सत्वगुणे भगवत भक्ती पावती प्राणी. सत्वगुण जर असेल तर त्यांच्याकडून भगवत भक्ती घडली जाते. नवे भगवत भक्ती घडण्यासाठी सत्वगुणाची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक मनुष्य या ठिकाणी कार्य करत असताना अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला आयुष्यात धावपळ करावी लागते. सगळे काही कर्म करावी लागतात. खरं तर आपण जे करतोय कर्म,
ती कर्म जर योग्य घडत असतील, धर्म आचरणाने जर घडत असतील, नीतीने जर घडत असतील, तर त्यालाच भक्ती म्हणतात. अगरबत्ती ओवाळतोय त्याला भक्ती म्हणत नाही. देवाच्या पुढे दिवा लावतोय त्याला भक्ती म्हणत नाही. बरं का? ते लावलं पाहिजे, केलं पाहिजे आपल्या समाधानासाठी. देवाला अगरबत्ती दाखवली पाहिजे, देवाच्या पुढे दिवा लावला पाहिजे. देवाला खूप मोठा हार अर्पण केला म्हणजे देव आपल्यावर लवकर प्रसन्न होईल, आपला प्रसन्न होईल, आपला भ्रम आहे. बरं का? देवाला खूप मोठा हार आम्ही अर्पण केला म्हणजे देव आम्हाला लवकर प्रसन्न होईल, असं जर कोणाला वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. देवाला मोठमोठी फळं जर आम्ही अर्पण केली तर देव आम्हाला लवकर प्रसन्न होईल, असं जर आपल्याला वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे. मग भक्ती म्हणजे काय? तर नित्यनेमाने आम्ही जी कर्म करतो की नाही, ती कर्म करत असताना जर आम्ही धर्म आचरणाने वागत असो, धर्म आचरण जर करत असो, नीतीने जर वागत असो, तर त्याला भक्ती म्हणतात. हेची थोर भक्ती आवडते देवा. बरं, आमच्या घरात असलेल्या आईवडिलांची सेवा जर आमच्याकडून घडत असेल तर ती भक्ती कोणाला? देवाला आवडते. बरं का? आता उद्या एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील अनेक माणसं त्या ठिकाणी पंढरपूर क्षेत्री पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी गेलेली आहेत. पण कधीतरी आपण विचार केला की आमच्या महाराष्ट्रामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होतंय आम्हाला. स्वतः पांडुरंग परमात्म्याला 28 युग तिष्ठत एका विटेवर उभं राहावं लागलेलं आहे. याला कारण काय? आई वडिलांची सेवा. बरं का? त्याच आई वडिलांच्या सेवेमुळे, त्याच आई वडिलांच्या त्या भक्तीमुळे खऱ्या अर्थाने पांडुरंग परमात्म्याला 28 युग त्या विटेवर पुंडलिकासाठी परब्रह्म आले का उभं राहावं लागलेलं आहे. म्हणजे आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे की जर आमच्याकडून आई वडिलांची सेवा जर घडत असेल तर 33 कोटी देवांना सुद्धा आमच्यावर कृपा करावी लागते आणि करणारच. देवाला कोणती भक्ती आवडते? आम्ही आमच्या जीवनामध्ये वागत असताना, राहत असताना, कर्म करत असताना कोणालाही आमच्याकडून दुखापत होता कामा नये, कोणालाही कोणाचंही मन आमच्याकडून दुखवलं जाऊ नये याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. साधं उदाहरण आहे, एखादी मुलगी ज्या वेळेला माहेराहून सासरी निघते की नाही जायला, त्यावेळेला माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात, रडत असतात ते. बरोबर आहे की नाही? माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. का? तर ती आता आम्हाला सोडून चाललेली आहे. त्यांना माहिती आहे 2 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात परत कधीतरी ती आम्हाला पाहायला येणार आहे, पण ती आता सध्या आम्हाला सोडून चाललेली आहे. बरोबर आहे? त्या ठिकाणी संत म्हणतात, ज्या दिवशी एखादी सून माहेरी निघताना सासू सासऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने त्या सुनेकडून खरी भक्ती घडली समजा. त्याला उपवास करायची गरज नाहीये, त्याला उपवास करायची गरज नाही. आम्ही काय करतो माहितीये का? आम्हाला वाटते खूप ग्रंथ वाचले म्हणजे आम्ही खूपच ज्ञानी झालो, आणि ज्ञानी झालो म्हणजे आम्ही भक्ती करतोय, आमच्याकडून भक्ती घडते, आम्हाला मंत्रोच्चार स्पष्ट करता येतोय, आम्हाला कुठली वस्तू देवाला अर्पण करताना कुठल्या मंत्राचा वापर करायचा, कुठला मंत्राचा उच्चार करायचा, ते आमचा अभ्यास झाला म्हणजे आमच्याकडून भक्ती घडते, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. बरं का? आणि म्हणून आपला विषय असा आहे की माणसाने आयुष्यामध्ये केलेली कर्म, मग मनुष्य अनेक प्रकारची कर्म करत असतो. काही वेळेला त्याच्याकडून पाप कर्मही घडत असतात पण त्याला माहित नाही. बरं का? काही वेळेला आपल्याकडून न कळत पाप कर्मही घडत असतात पण त्याचा विचार आम्ही करत नाही करत आपण त्याचा विचार. पापकर्म घडत असतात, पुण्यकर्म घडत असतात, त्याची गणना आम्ही करत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जर आम्ही विचार केला, बरं का, सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा जर आम्ही विचार केला आमच्या कर्माचा फक्त एका दिवसाचा, तर पापाच्या कर्माचं पारडं जड आहे की पुण्याच्या कर्माचं पारडं जड आहे याचा विचार आम्ही करायला हरकत नाही, किंवा याची तुलना आम्ही करायला हरकत नाही. आमचं जीवन जे आहे ना ते त्याच्यावर अवलंबून आहे. आमच्या अभ्यासावर नाही, आमच्या पांडित्यावर नाही, आमच्या ज्ञानावर मुळीच नाही. आम्ही काय करतोय, आम्ही कसं जगतोय, आम्ही कसं वागतोय याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे. आम्हाला सुख का दुःख त्याच्यावर अवलंबून आहे. काय प्राप्त व्हायचं ते त्याच्यावर अवलंबून आहे.
6 महिने संपूर्ण अंगामध्ये बाण गेलेले आणि त्या अंगामध्ये टोचलेल्या बाणांचं दुःख सहन करणारे 6 महिने जवळजवळ तो त्रास सहन करणारे, ते दुःख सहन करणारे, त्या वेदना सहन करणारे भीष्माचार्य देवाला विचारतात, देवा कुठलं असे पाप केलं मी? 6 महिने अंगामध्ये बाण आहेत, त्या वेदना होत आहेत, तो त्रास होत आहे, त्या वेदना तो त्रास सहन करणारे भीष्माचार्य देवाला विचारतायत, स्वतःला विचारतायत कुठलं पाप घडलं माझ्याकडून? या एवढ्या वेदना मला सहन कराव्या लागलेल्या आहेत, एवढं दुःख मला सहन करावं लागलेलं आहे. मनाशी विचार करत असतानाच त्या ठिकाणी भगवंत आले. भगवंताला बघितलं, जसं डोळ्यामध्ये भगवंताचं दर्शन झालं तसे भीष्माचार्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. ते अश्रू याच्यासाठी होते की भगवंता तुला बघितल्याबरोबर, भगवंता तुम्हाला बघितल्याबरोबर मी दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करावा असं प्रामाणिकपणे अंतःकरणपूर्वक मला वाटतंय रे देवा, पण दोन्ही हात मी जोडू शकत नाही का? माझ्या दोन्ही हातामध्ये बाण गेलेले आहेत, त्या बाणाच्या वेदना मला होत आहेत देवा. गेली 6 महिने हे दुःख मी सहन करतोय देवा. भगवंता तुम्हाला बघितल्याबरोबर तुमच्या पायावर येऊन डोकं ठेवावं आणि अगदी दर्शन घ्यावं असं माझ्या अंतःकरणपूर्वक मला वाटतंय देवा, पण मी जागेवरून उठू शकत नाही. तुमच्यापर्यंत येऊन तुमच्या पायावर डोकं ठेवायचं लांबच गेलं, पण जागेवरून उठू शकत नाही का? सर्व अंगामध्ये बाण आहेत माझ्या, मी तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही, मी तुमच्या पायावर डोकं ठेवू शकत नाही, मी तुम्हाला नमस्कार करू शकत नाही. गेली 6 महिने देवा मी ह्या वेदना भोगतोय का? कशासाठी? काय असं पाप माझ्याकडून घडलं? काय पाप घडलं माझ्याकडून? भीष्माचार्यांसारखे देवाला विचारतायत बरे का? आणि तेवढ्यात आठवलं, तेवढ्यात विचार आला आणि मग सांगितलं, माझ्या उभ्या आयुष्याचा मी विचार करतोय. जेव्हापासून मी जाणता झालेलो आहे तेव्हापासूनचा मी विचार करतोय, माझ्याकडून काही घडलेलं नाहीये. हा पण एकदा रस्त्यात जाता जाता एक सरडा आडवा आला, त्या आडव्या आलेल्या सरड्याला मी बाणाने बाजूला फेकलं, तो कुंपणावर जाऊन पडला. ते कुंपण काट्याचं होतं, त्या काट्याच्या कुंपणावर जाऊन पडल्यामुळे फक्त 6 पोल. किती वेदना भोगल्या त्याने? 6 पोल. आणि त्याला त्या 6 पोल वेदना झाल्या. त्या 6 पोलाचं फळ मला 6 महिने सर्वांगामध्ये बाण टोचलेले आणि त्या वेदना सहन कराव्या लागलेल्या आहेत. ही गोष्ट आहे भीष्माचार्यांची. देवा मी जिथून जाणता झालोय, जिथून मला कळतंय ना मी कर्म करतोय, तिथून जिथून मी जाणता झालोय मला कळतंय, तिथूनचा जर अभ्यास केला, तिथूनचा जर विचार केला, बस फक्त तेवढंच एक कर्म माझ्याकडून घडलेलं आहे. आम्ही रस्त्यात जाता जाता सहज एखाद्या मुंग्यांची रांग जर दिसली ना तर सरळ पाय आणतो आम्ही त्याच्यावरून. बाकीच्या गोष्टी तर लांबच गेल्या. काहींना एवढी घाणेरडी सवय असते ना, एखाद्याच्या अंगणामध्ये बसलेला कुत्रा असेल, एखाद्या रस्त्याच्या बाजूला बसलेला कुत्रा असेल ना, अगदी बरोबर लांब जाणार, कुठेतरी एखादी दगड उचलणार, त्याला समजणार पण नाही, असे त्याच्या जवळ जाणार आणि हाणणार त्याच्या. ते ओरडत गेलं की मग याला आनंद वाटणार. 6 पल फक्त त्या सरड्याने वेदना भोगल्या, तर 6 महिने सर्वांगामध्ये टोचलेले बाण वेदना सहन कराव्या लागले. 6 पल माहितीये ना कशाला म्हणतात? 6 विपल, 60 विपल तेव्हा 1 पल, 60 विपल तेव्हा 1 पल, 60 पल तेव्हा 1 घटका, 60 घटका तेव्हा 1 दिवस, अर्थात 2.5 घटकेचा 1 तास असतो. 60 घटका तेव्हा 1 दिवस, 7 दिवस तेव्हा 1 सप्ताह, 4 सप्ते तेव्हा 1 महिना, 1 शुक्ल पक्ष आणि 1 कृष्ण पक्ष, 15 दिवसाचा 1 पक्ष तेव्हा 1 महिना.
2 महिने तेव्हा एक ऋतू, 3 ऋतू तेव्हा एक आयन, उत्तरायण आणि दक्षिणायन असे 2 आयन त्यावेळेला 1 वर्ष. 12 वर्ष तेव्हा एक तप, 25 वर्ष तेव्हा एक रौप्य महोत्सव, 50 वर्ष तेव्हा एक सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष तेव्हा एक अमृत महोत्सव. गणित सांगायचं कारण एवढंच आहे की 75 पर्यंत इथे असतील, 100 पार केलेला एकही माणूस या ठिकाणी नसेल. आहे कोणी आतमध्ये बसलेत का कोणी 100 पार केलेले? नाही ना? नाही म्हणजे मला इथे समोर जे दिसतात त्याच्यामध्ये तर कोणच नाहीये 100 पार केलेला. 75 वर्षापर्यंतच गणित एवढ्यासाठीच सांगितलं मी की आपण आपल्या आयुष्याचा विचार करा, गणित करा आणि किती वेळ आपला फुकट गेला, किती वेळामध्ये आम्ही काय केलं एवढा विचार करा. जर गेलेल्या कर्माचा गेलेल्या वेळाचा जर तुम्हाला पश्चाताप होत असेल तर घडणाऱ्या कर्माची अनुरती उपरती अंतःकरणामध्ये निर्माणच झाली पाहिजे. वाल्या कोलीने पूर्वी दुष्ट कर्म केली ना, वाल्या कोली असताना, बरं का, वाल्या कोली असताना त्याच्याकडून ती कर्म झाली, पण घडलेल्या कर्माचा ज्या वेळेला त्याला अनुताप झाला, पश्चाताप झाला, त्यावेळेला घडणाऱ्या कर्माची उपरती अंतःकरणामध्ये आपोआप निर्माण झालेली आहे. आमचं नेमकं होतंय काय माहितीये का? आम्ही जी कर्म करतोय ना तीच आम्ही मान्य करायला मागत नाही बाबा, बरं का. आमच्याकडून जे अपराध घडतात ना तेच आम्ही मान्य करायला मागत नाही. एक वेळ तो मांजर तरी वरती माती लोटायला कदाचित विसरत असेल, पण माणूस मात्र माती लोटायला विसरत नाही, बरं का. अरे 84 लक्ष जीवयोनीचा जर विचार केला आम्ही तर 84 लक्ष जीवयोनीमध्ये सर्वश्रेष्ठ नरदेह आहे, सर्वश्रेष्ठ मनुष्य देह आहे. उभ्या करण्याचं आहे, स्वतंत्र दिलेलं, याला जगण्याचं वागण्याचं, विशेष म्हणजे बुद्धी दिलेली आहे. आणि त्याच्या पलीकडे सांगू का, वैखरी नरदेहाला दिलेली आहे, मनुष्य देहाला दिलेली आहे. बाकी सगळे आडवे आहेत. एखाद्या वेळी जर आम्ही एखादं काम करायला जर आम्ही रस्त्यामध्ये चालत असू आणि आम्हाला जर मांजर आडवी गेली तर आम्ही 5 पावलं लगेच मागे येतोय का? अपशकुन घडलं. आम्हाला असं वाटतंय आम्ही जे कामानिमित्त आम्ही घराच्या बाहेर पडलेलो, मांजर आडवी गेली म्हणजे आमचं काम होणार नाही. मी म्हणे एक मांजर नाही 10 मांजरी जरी तुम्हाला आडव्या गेल्या ना तरी तुमचं काम व्हायचं झाल्याशिवाय राहणार नाही. मांजर आडवी गेली म्हणून कधीच काम थांबत नाही, पण एखाद्या वेळी माणूस जर तुम्हाला आडवा गेला ना तर झालेलं काम थांबल्याशिवाय राहणार नाही. मात्र ही आडवी जाणारी माणसं जी आहेत ना त्यांना सरळ करायची. विज्ञान किती प्रगत आहे बघा ना. एकदा मशीन मध्ये टाकलं ना माणसाला, त्या मशीन मध्ये गेल्यानंतर कुठे गाठी आहेत, कुठे काय सगळं समजतंय. कुठल्या पायाला गाठ आहे, कुठल्या कुशीमध्ये गाठ आहे, कुठल्या हाताला गाठ आहे, कुठल्या डोक्यामध्ये गाठ आहे, कुठे काय, ते सगळं लगेच समजतंय त्या मशीन मध्ये. बरोबर आहे का? आतल्या गाठी कळत नाही हो. आतल्या गाठी कळणारी मशीनच नाही अजून. मशीन काय, आमच्या जवळ बसून 2 तास बसून जातो तो माणूस, चांगलं बोलून जातो आणि असं काय सगळं आमच्याकडून ऐकून घेऊन बरोबर उलटी चाल खेळतोय. मग नंतर तो माणूस बोलतोय पक्का आतल्या गाठीचा ना तो. 2 तास माझ्याजवळ बसून गेला तो. ह्या आतल्या गाठी संतांच्या प्रवचनातून दिसत असतात, बरं का. हे याला त्याला आडवे जाणारे विचार आहेत ना, हे नष्ट करण्याचं सामर्थ्य संतांच्या प्रवचनामध्ये आहे, या संतांच्या वाङ्मयामध्ये आहे. फक्त विचार करा आम्ही कोण आहोत, आम्ही काय केलं पाहिजे. काय केलं म्हणजे आमचा उद्धार होईल. हा नरदेह आम्हाला सहज मिळालेला आहे का? सहज मिळालेला आहे. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबा म्हणतात बहुत जन्मांती. बहुत ह्या शब्दामध्ये 83,99,999 योनी आहेत, 4 खाणी आहेत, श्वेत, अंड, जराद आणि उर्मिच.
पण तरी सुद्धा संत म्हणतात पशुपक्षी गुणवंत. दत्तगुरूंनी 24 गुरु केले, अनेक गुरु केले, पण 24 गुरूंची यादी भागवतामध्ये नाथ महाराजांनी दिलेली आहे. अनेक प्राण्यांकडे बघितलं, अनेक पक्ष्यांकडे बघितलं, या पंचभूतांना सुद्धा त्यांनी गुरु केलेला आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो तो या गुरु केला जाणं, गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. प्राण्या पक्ष्यांकडे शिकण्यासारखं आहे काहीतरी. माणसाकडे काय आहे सांगा ना? काय असं आहे माणसाकडे की ते माणसाने शिकावं म्हणून? त्याच्यामध्ये कपोत आहे, पिंगला नावाची वेश्या आहे, पृथ्वी आहे, अजगर आहे, साप आहे, मधमाशी आहे. अनेक गुरु आहेत, अनेक त्या गुरूंमध्ये अनेकांची यादी आहे, अनेक आहेत त्या ठिकाणी. जे काही चांगलं असेल ते शिका, जे काही चांगलं असेल ते पहा. ज्या दिवशी आमच्या दृष्टीला चांगलं दिसायला लागेल ना, त्या दिवशी वाईट आपोआप बाजूला होईल, बरोबर बाजूला होईल. फक्त चांगलं पाहता आलं पाहिजे. एका शिष्याने त्याच्या गुरुला विचारलं, महाराज मी बरंच काही करतोय, मी वेळेवर उपासना करतोय, मी वेळेवर देवपूजा करतोय, मी वेळेवर देवाचं नामस्मरण करतोय, मी देवाचं स्तवन करतोय, मी देवाच्या बाबतीत कधीच काही कमी पडत नाही. ज्या वेळेला जे पाहिजे त्या वेळेला ते सगळं काही करतोय. आम्ही सगळं वेळेवर सगळं काही करत असताना तुम्ही सांगितलेलं जसं काही तुम्ही सांगितलंय त्या पद्धतीने आम्ही सगळं काही करत असताना सुद्धा आम्हाला प्रचिती का येत नाही, आम्हाला आत्मसाक्षात्कार का होत नाही. आम्हाला जे समाधान प्राप्त व्हायला पाहिजे, आम्हाला जे सुख प्राप्त व्हायला पाहिजे ते का मिळत नाही आम्हाला? त्या गुरुने सांगितलं, उद्या मी तुम्हाला ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपल्या आश्रमामध्ये देतोय. रोजच्या वेळेप्रमाणे तुम्ही उद्याही आश्रमात या आणि त्या उत्तराच्या आशेने रोज 7 वाजता येणारे सगळे ते शिष्य आज 6:45 येऊन त्या आश्रमामध्ये बसलेले गुरुची वाट पाहत आहेत. 7 वाजता गुरुंचं आश्रमामध्ये आगमन झालं. पायापासून ते वरपर्यंत त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र घातले होते, पांढरे शुभ्र वस्त्र. आगमन झाल्याबरोबर सगळे शिष्य त्यांच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले, आश्चर्याने पाहायला लागले. आणि तेवढ्यात त्या साधूने, त्या गुरुने त्या शिष्यांना विचारलं, म्हणे कसं वाटतं माझा ड्रेस आज, माझा गणवेश कसा वाटतो आज, माझे कपडे कसे आहेत? सगळ्यांकडून एकच उत्तर आलं, बाबा हाताला काहीतरी काळं लागलंय हो तुमच्या. काय उत्तर आलं? तुमच्या हाताला काहीतरी काळं लागलंय हो. त्यावेळेला त्या गुरुने उत्तर दिलं, दादा हा पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत तुमचा बदलत नाही तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी त्या परमार्थाचं तुम्हाला काहीच मिळणार नाही. पायापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण माझा पांढरा शुभ्र ड्रेस तुम्हाला दिसत नाही आणि छोटासा लागलेला डाग जर तुम्हाला दिसत असेल काय? हे सगळं सूत्र आमच्या जवळ आहे, पण ते आम्हाला कळत नाही ना. कपड्याला डाग लागू नये म्हणून आम्ही जेवढी काळजी घेतो तेवढी काळजी जर आमच्या चरित्राला डाग लागू नये म्हणून जर घेतली तर आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. साधं उदाहरण आहे, आम्ही आरशापुढे परत परत कधी जातो? सकाळी उठल्याबरोबर एखादी माझी ताई जाईल आरशाजवळ परत परत पाहायला. सकाळी उठल्याबरोबर माझी एखादी ताई परत परत आरशाजवळ जाईल का पाहायला? कारण तिचं तोंड तिलाच पाहण्यासारखं नसतंय, काय जाईल परत परत पाहायला ती? आंघोळ झाल्यानंतर, मेकअप केल्यानंतर, व्यवस्थित सुशोभीकरण केल्यानंतर, सुशोभित झाल्यानंतर मग मात्र परत परत जाऊन माणूस त्या आरशामध्ये पाहतो. आमचं चित्र दिसतंय ना आरशामध्ये. ज्या दिवशी चरित्र दिसेल ना त्या दिवशी आरशापुढे आमचाच आम्हाला चेहरा पाहिला परत परत इच्छा होणार नाही मात्र निश्चित आहे. कारण चित्र पाहायला माणसाला आनंद वाटतोय, चरित्राचा विचार मनुष्य कमी करतोय, चरित्राचा विचार कमी करतोय. बहुत जन्म अंती जोडी लागली हे हाती,
हा नरदेह तुम्हाला सहज मिळालेला नाही. मौज मजा फक्त मौज मजा करण्यासाठीच मिळालेला नाही. विधात्याने या सृष्टीची निर्मिती केली आणि सृष्टीची निर्मिती करण्याचा संकल्प म्हणजेच मूळ माया, आणि मूळ मायेकडे सृष्टीचा संकल्प निर्मिती करण्याचा संकल्प म्हणजे गुण माया. त्या गुण मायेपासून पंचभूत निर्माण केली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. या पंचभूतांवर वावरण्यासाठी 4 खाणी निर्माण केल्या. श्वेता, जांड, जारज आणि उद्भिज या 4ही खाणीतून 83,99,999 जीवयोनीची उत्पत्ती केली. पण ज्या वेळेला बघितलं त्यावेळेला अवलोकन केल्यानंतर एकही योनी, एकही प्राणी, एकही जीव आपलं भजन पूजन करणारा नाहीये. उद्धाराचा मार्ग तर पाहिजे, मुक्तीचा मार्ग तर पाहिजे. म्हणून निश्चयात्मक भूमिकेतून या नरदेहाची निर्मिती केलेली, या मनुष्य देहाची निर्मिती केलेली. निश्चयात्मक भूमिकेतून नेमकं झालं काय माहितीये का? जे करायला पाहिजे ते आमच्याकडून होत नाही, आणि जे करायला नको ती कर्म आमच्याकडून होतात. भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करावं, श्रवण करावं, नामस्मरण करावं, विसरलो आम्ही. आणि केवळ हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं. मग हातचा जर चुकला ना तर तुम्ही आयुष्यभर जरी गणित सोडत बसले तरी उत्तर कधीच बरोबर येणार नाही. तेच आमचं नेमकं झालं. तो भगवंत आमच्या आत आहे, जणू देह ही पंढरी आत्मा पांडुरंग. तो देव आमची सेवा करतोय. चाले हे शरीर कुणाचे, सत्य कोण बोलवी ते हरिमेणा देखावे ऐकावे, एक नारायण तयाचे भजन चुकू नका. पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. हे सगळं कार्य करण्यासाठी बळ ज्या पांडुरंग परमात्म्याचं आहे. तो देव आमच्या अंतरी राहून अंतरात्मा म्हणून तो आमची सेवा करतोय. देव देवला मध्ये लपला, देऊल पूजिता पावे त्याला, सृष्टीमध्ये ज्याला त्याला ऐसेची आहे. नाना शरीरे म्हणजे नाना मंदिरे, आत राही जे जीवे ईश्वरी. तो आमच्या जवळ आहे, पण आम्हाला माहिती नाहीये, त्याची जाणीव नाहीये, त्याची ओळख नाहीये. विस्मरण झालं आम्हाला. मायेच्या अधीन झालो, संसारामध्ये गुरफटला गेलो, देहबुद्धीच्या अधीन झालो, अज्ञानाच्या अधीन झालो, अंधश्रद्धेच्या अधीन झालो. जी कर्म करायला नको ती कर्म आमच्याकडून घडायला लागली. ममत्व निर्माण झालं या संसारामध्ये असलेल्या सगळ्या वस्तूंविषयी. जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, याच्या आधीही आमचं नव्हतं, आजही नाही आणि पुढेही नसणार आहे, पण त्याच्याच विषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण झालं. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेन्ते कोणते सदा तद्भाव भाविता. 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला ओळख करून देत असताना म्हणतात, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्या विषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, शेवटच्या वेळेला तेच वस्तू तुम्हाला आठवते, आणि जी शेवटच्या वेळेला आठवते मरणोत्तर तुम्ही त्याच वस्तूला प्राप्त होताय. भगवंत आम्हाला जाणीव करून देतात, भगवंत आम्हाला मार्गदर्शन करतायत. माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे ज्यावरणी जीवी बुरी, ते मरणाची मेरे फागो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, मग म्हणून सदा स्मरावे मातेची तो. म्हणून भगवंताचं स्मरण, भगवंताचं स्तवन आम्ही करायला हवं. पण झालं काय नेमकं? आम्हाला कोणी बांधलं नाही, आम्ही स्वतःहून बांधलो गेलो. संसारात तुम्हाला बांधायला कोण आलंय? कोण आलंय बांधायला तुम्हाला? अज्ञानामध्ये बांधायला तुम्हाला कोण आलंय? अंधश्रद्धेमध्ये बांधायला कोण आलंय तुम्हाला? तुम्हाला सांगू का, वाईट कर्म जर करायचे असतील तर ती शिकवण माणसाला द्यावी लागली नाही. गम भम शिकवण्यासाठी या शहरामध्ये शाळा आहे. अंकगणित शिकण्यासाठी या शहरामध्ये शाळा आहे. आम्हाला वाचता यावं, लिहिता यावं म्हणून, ते वाचता लिहिता यावं म्हणून ते शिकवण्यासाठी या शहरामध्ये शाळा आहे. पण तंबाखू कशी खायची, तिची सुरुवात कुठून करायची, ती मळायची कशी, ती चोळायची कशी, तिला किती वेळा थापटायची, आहे का कुठे शाळा? दारू पिताना एखाद्या ग्लासमध्ये पहिले पाणी किती घ्यावं, मग नंतर दारू किती घ्यावी, मग ते कॉकटेल कशी करावी, चाकणा काय बरोबर असावा, किती प्रमाणात असावा, आहे शाळा शहरामध्ये? एका बाईने दुसऱ्या बाईशी कसं भांडायचं,
सासूला सुनेने कसं गंडवायचं, सुनेने सासूशी कसं वागायचं, सासूने सुनेशी कसं वागायचं, आहे का कुठे शाळा? आमच्या घरातला बॉक्स आम्हाला शिकवतोय ना, तो चौकनी बॉक्स आहे तो, सासू सुनांचं भांडण. पूर्वी बाबासांच्या वेळेला, म्हणजे आम्ही पण थोडाफार अनुभव घेतलाय तो, पण बाबा तुमच्या वेळेला दूरदर्शनला किती चॅनल होते? टीव्हीला दूरदर्शन नव्हतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला टीव्ही आली त्यावेळेला चॅनल फक्त एकच होता, बरोबर का? एकच चॅनल होता, तो पण येत नव्हता. एकाला वरती चढवायचा ना, त्याला अंटेना फिरवायला लावायचा. म्हणजे एक वेळ अशी होती की नुसत्या त्या टीव्हीला मुंग्या आल्या तरी त्यांना आनंद वाटायचा. बाबा मुंग्या आल्या, आता थोडा दिराला, आता चित्र येतील थोड्या वेळात. त्यावेळेस भाव होता, भक्ती होती, भावना होती लोकांजवळ खूप. बरोबर बरोबर बरोबर. मी माझ्या मातृश्राव्य तुम्हीच आहात. माझ्या मामाने माझ्यावर एवढं प्रेम केलेलं असेल की माझ्या वडिलांनी पण नाही केलं. बरोबर. ती मानवता त्यावेळेला होती जी आज नाही. मी जर माझं तुमचं लेक्चर झालं तर मला जर बोला दिलं या लोकांनी तर मी निश्चितपणे काहीतरी सांगू. घरं छोटी होती आमची, पण मन खूप मोठी होती. पैशाने आम्ही गरीब होतो, पण मनाने खूप श्रीमंत होतो. म्हणून आमच्या घरी आलेला माणूस उपवासी जात नव्हता. श्रद्धा होती, भाव होती. बाबा बरोबर बोलतात. प्रेम होतं, जिव्हाळा होता. तो प्रेम, तो जिव्हाळा आज आम्हाला पाहायला मिळत नाही. आज आम्ही घराने मोठे झालो, पैशाने मोठे झालो, पण मनाने मात्र किती गरीब आहोत ना, ही आमची कर्म, हे आमचे विचार आम्हाला सांगतात. कर्म विचार आम्हाला सांगतात. आणि म्हणून जर विचार केला ना आम्ही अधोगतीकडे चाललोय की ऋत्वगतीकडे चाललोय, हा विचार आम्ही अंतःकरणपूर्वक करायला हवा. कोणी बांधलंय आम्हाला? कोणालाही बांधायला आम्हाला, आम्ही स्वतः बांधून घेतलंय, स्वतः बांधून घेतलंय आम्ही. ज्या वेळेला त्यांना त्या नदीच्या पलीकडे जायचं होतं त्यावेळेला नेमका संध्याकाळच्या वेळेला त्या नदीच्या काठावर गेले, पण संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडी अशी रात्र झाली होती. आणि त्या वेळेला जेव्हा ते त्या नदीच्या काठावर गेले त्यावेळेला बघितलं होडी आहे, पण होडीवाला घरी गेलेला आहे. आता त्याचंही बिचाराचं काम संपलं. रात्रीच्या वेळेला थांबायचं तर तो तिथे थांबत नसायचा. थोडं अंधार झाला की तो निघून जायचा. त्याप्रमाणे तो निघून गेलेला आहे. मग या चौघांनी विचार केला की जर होडीवाला जर नाही आहे, आपण देऊ शकतो ना. तो माणूस आहे आणि आपण माणूस नाही का? तो वल्ले देऊ शकतो, आपण वल्ले देऊ शकत नाही. तो पण माणूस आहे, आपण पण माणूस आहे. तो जर नेऊ शकतो तर आपण, तो एकटा जर नेऊ शकतो, आपण चौघे का नेऊ शकत नाही? आणि बसले होडीमध्ये, वळले द्यायला सुरुवात झाली. 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाले, 4 तास झाले. अर्ध्या तासामध्ये किनाऱ्यावर होडी लागणारी 4 तास त्यांनी वल्लवलं. एक दमला की दुसरा थकला की तिसरा थकला की चौथा. पहाटेची वेळ झाली, अजून नाव समोरच्या किनाऱ्याला का जात नाही विचार करायला लागले सगळे. तेवढ्यात थोडासा उजेड पडायला लागला आणि तो होडीवाला दादा आला. पाहतोय तर हे चौघे पण त्या होडीमध्ये बसून ती नाव वल्लवतात. आवाज दिला. ज्या वेळेला त्या होडीवाल्या दादाचा आवाज आला त्यावेळेला त्यांनी पाठीमागे वळून बघितलं. अरे आपण जिथे आहोत तिथेच. रात्रभर वल्ले दिले, रात्रभर नाव वलवली, पण नाव काही जागेवरून हललीच नाही. कारण काय? त्यावेळेला त्या होडीवाल्या दादाने सांगितले, दादा ही होडी संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी ठेवून जाताना ही होडी मी ह्या झाडाला बांधून जातो. बांधलेल्या होडीला आयुष्यभर जरी तुम्ही वल्ले दिले तरी पुढे जाईल का? आमची होडी अज्ञानाने बांधलेली आहे, अंधश्रद्धेने बांधलेली आहे, नको त्या विचाराने बांधलेली आहे, व्यसनाने बांधलेली आहे. अशी बांधलेली होडी आम्ही आयुष्यभर जरी वल्लवली या संसार रूपी सागरामध्ये, पहिलं तीराला का जात नाही? आम्हाला पहिलं तीर का दिसत नाही? त्याला कारण म्हणजे बांधलेली होडी आयुष्यभर जरी आम्ही कितीही प्रयत्न केले, मग उपवास काय आणि नवस काय आणि सायास काय आणि अजून काय 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 उलट बोलतोय. पण आमच्या गावामध्ये अनेक वर्षभरामध्ये पूजा होतात, पण माझ्यासारखी पूजा 2000 माणसं जेवून जातात.
पण जाता जाता तुझ्या गुलाबजामला, तुझ्या भाजीला, तुझ्या भाताला किती नावं ठेवून जातात तुला माहिती आहे का? आणि अशा जेवणाऱ्यांकडून आपण पुण्याची अपेक्षा करावी? तुमच्या घरी अन्न ग्रहण केल्यानंतर जर तुमच्या पात्राला नाव ठेवून जाणारी माणसं असतील तर अशी किती माणसं तुम्ही जेवायला घातली तरी तुम्हाला त्याच्यातून पुण्य मिळेल की पाप मिळेल ते मला सांगता येणार नाही, ते तुम्ही ठरवा. पण एखाद्याला खरोखर अंतःकरणपूर्वक भूक लागलेली आहे, ज्या वेळेला तो तृप्तीचा ढेकर देतोय ना, त्यावेळेला तो आशीर्वाद देऊनच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर पडतोय, हे मात्र निश्चित आहे. जिथे खरोखर गरज आहे ना त्या ठिकाणी ती सेवा घडली पाहिजे, केली पाहिजे. आणि हे कार्य करण्यासाठी आम्हाला हा नरदे दिलेला आहे. बहुत जन्मांती जोडी लागली हे हाती. आम्हाला का मिळालेला आहे, कशासाठी दिलेला आहे तो? म्हणून मनुष्य देहा ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. अखंड आम्ही त्या पांडुरंग परमात्म्याचं स्तवन करायला हवं. अखंड आम्ही पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करायला हवं. अखंड ते नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही, तुम्ही जिथे आहात तिथे काय करताय हे महत्वाचं आहे. तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, देवाला याच्याची काही गरज नाहीये. तुम्ही किती ज्ञानी आहेत, किती पंडित आहात, याच्याशी पण काही आवश्यकता नाहीये देवाला, बरं का? तुम्ही ज्या ठिकाणी आहात ना, तुम्ही कुठल्या घरात आहात हे महत्वाचं नाही. ज्या घरात तुम्ही जन्माला आलेले आहात ना, कुठल्या घरात जन्माला यावं हे आपल्या हातात नाहीये. पण ज्या घरात आपण जन्माला आलो नाही त्या घराचं स्मशान करायचं की मंदिर करायचं हे मात्र निश्चित आपल्या हातात आहे. हे आपल्या हातात आहे. कोण आहात तुम्ही हे महत्वाचं. ज्या वेळेला त्या कुंभार दादाने ठरवलं आपण शेतावर जावं, माती घेऊन यावी, बरं का? शेतावर गेल्यानंतर माती खोदता खोदता त्याला ती माती खूप आवडली, चांगली वाटली. आणि मग त्याने ठरवलं ह्या मातीचं आपण काय करायचं, बनवायचं काय या मातीचं? मग विचार केला, मडकी बनवली तर कमी होतील, बरं का? कारण मडक्याला माती खूप लागते. पण चिलीम जर बनवली, पहिले चिलीम काय ते माहिती आहे का? ते महत्वाचं आहे, नाही का? असो, चिलीम जर बनवली तर जास्त प्रमाणात बनल्या जातील आणि पैसेही जास्त प्रमाणात येतील. कुंभार दादाने ठरवलं. कारण मडक्याची किंमत केली जाते. माझी एखादी ताई जर मडका घ्यायला गेली ना, ते कुंभारेन काकूने जर 200 सांगितले ना तर ही 100 पासून सुरुवात करते. उलट बोलते, पण त्याला काय लागते? माती सत्ता आहे, बरं का? मडकं खरेदी करायला जर गेलो ना, मडकं घ्यायला जर गेलो ना आपण, तर किंमत करतो आपण. चिलीमवाला किंमत कळत नाही, त्याच्या तोंडातल्या शब्द पडतो कधी, त्याच्या हातात मिळते कधी, तो पैसे टेकतो कसा, निघतो कसा, त्याला कळत पण नाही. आणि म्हणून त्याने काय ठरवलं, खूप पैसे येतील, मस्त भरपूर पैसे आपण कमवू, आपण काय करू, चिलीम करू. माती खोदायला सुरुवात केली. माती खोदली, त्याने भरली, गाडीमध्ये भरली, गाडीतून माती घरी आणली, ती माती पूर्णपणे चाळली, व्यवस्थित केली, बरं का? तिच्यामध्ये पाणी ओतलं. आता मळायला सुरुवात केली. ती माती मळायला सुरुवात केल्यानंतर त्याचा विचार बदलला आणि काय केलं माहितीये का? अरे नको, आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण आपण मडकी बनवू. काय विचार बदलला त्याचा? आपल्याला कमी पैसे मिळाले तरी चालतील, पण आपण काय करू, ह्या मातीची मडकी बनवू. आणि झालं, त्याने मडकी वगैरे बनवली, मस्त त्या आव्यामध्ये भाजली वगैरे. काही मडकी विकली गेली सुद्धा, पण राहिलेली मडकी त्या कुंभार दादाला विचारतात, दादा सांगणार आहे, ज्या वेळेला तू माती खोदायला गेला त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय विचार होता? दादा सांगणार आहे, तू माती खोदली त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय विचार होता? ती माती गाडीमध्ये भरली, घरी आणली, ती चाळली, तोपर्यंत तुझ्या मनामध्ये काय विचार होता? म्हणे ह्या मातीचं चिलीम बनवायची म्हणून माझ्या मनामध्ये विचार होता, खूप पैसे येतील असा विचार मी केला होता. पण माती मळता मळता माझ्या मनामध्ये विचार आला, माझा विचार बदलला. माझा काय म्हणतोय, माझा विचार बदलला आणि त्याच वेळेला ठरवलं, नाही, या मातीच्या चिलीम नाही बनवायच्या, या मातीची मडकी बनवायची. मग बघणारे दादा, जर चिलीम बनवली असती तर मी स्वतः जळले असते, पण ज्याच्या हातात गेले असते ना त्यालाही जाळलं असतं, त्यालाही जाळलं असतं.
दादा एक तुझा विचार बदलला तर माझं मडकं झालं. ज्या घरात मी जातो ना, मी तर थंड असतोच असतो, पण त्या घरातल्यांना सुद्धा थंड करतो. त्या घरातल्यांना सुद्धा थंड करतो. एक विचार बदलला तर माझं आयुष्य बदललं. तसं ज्या दिवशी माणसाचा विचार बदलेल ना, त्या दिवशी आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कुठे बसतोय, कोणाच्या जोडीला बसतोय, कोणाच्या संगतीला बसतोय, हा सगळा विचार आम्ही केला पाहिजे. मनुष्य देहा ऐसा भाव, मनुष्य देहा ऐसा ठाव, धरी पांडुरंगी भाव. संसारामध्ये गुंतलेलं मन जे आहे ना आमचं, ते कधीतरी मोकळं केलं पाहिजे. एक विचार केला पाहिजे, आज हे माझे आहेत, हे काल होते का? ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. ऋण फेडण्यासाठी आपल्याला त्या घरामध्ये जन्म झालेला आहे. आई वडिलांचे ऋण आहेत, घरातल्यांचे ऋण आहेत, बाईचे ऋण आहेत, मुलांचे ऋण आहेत, कुटुंबाचे ऋण आहेत, भावाचे ऋण आहेत, बहिणीचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, देवाच्या देशाचे आणि धर्माचे ऋण आहेत. म्हणून त्याच देशामध्ये, त्याच धर्मामध्ये, त्याच घरामध्ये, त्याच कुटुंबामध्ये, त्याच आई वडिलांच्या पोटी जन्म झालेला आहे, ज्यांचे ऋण आपल्यावर आहेत. कर्म केली पाहिजेत. कर्म करणं आमचं कर्तव्य आहे. मुलाबालांचं संगोपन केलं पाहिजे, घरदार व्यवस्थित केलं पाहिजे. अन्न वस्त्र निवारा या तिन्ही प्रकारच्या गरजा आमच्या कशा पूर्ण होतील त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न केले पाहिजेत, पण योग्य मार्गाने, धर्माचरणाने, नीतीने. अधर्म जर घडत असेल, अनितीने जर वागत असू, तर आयुष्यभर जर आम्ही ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी सुखाची अपेक्षा केली, समाधानाची अपेक्षा केली, तर आयुष्यभर आम्हाला सुख समाधान मिळणार नाही, मात्र निश्चित आहे. आयुष्यभर जरी प्रयत्न केले तरी सुख शांती समाधान आम्हाला मिळणार नाही. म्हणून त्यासाठी ममत्व त्या ठिकाणी नको, निर्माण नाही झालं. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे आप इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले घरी का सतो धर्माची. म्हणून संत म्हणतात, सद्गुरू लागी शरण जायबा, नको करू माती जन्माची. उद्धाराचा मार्ग तोच आहे, संतांचे चरण, संतांचं वाङ्मय उद्धाराचा मार्ग आहे. आमचा उद्धार व्हावा म्हणून जर आम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? संतांच्या संगतीला अखंड राहिलो पाहिजे. कारण जशी संगत आम्हाला असेल ना, त्या प्रकारची कर्म आमच्याकडे पाहायला मिळतात, त्या प्रकारचे विचार आमच्याकडे पाहायला मिळतात. आम्ही कोणाच्या जोडीला बसतोय. कधीतरी आम्ही त्या देवाला हार गुंफण्यासाठी ज्या वेळेला ती प्राजक्ताची फुलं आणतोय ना, त्यावेळेला ज्या दोऱ्याला त्या प्राजक्ताच्या फुलांचा संग होतोय ना, त्या दोऱ्याला सुद्धा प्राजक्ताचा फुलांचा सुगंध त्या ठिकाणी निर्माण होत असतो. कोणाच्या जोडीला आम्ही बसतोय, कुठे बसतोय, कुठल्या जागेवर बसतोय, हे विशेष महत्त्वाचं आहे. पांडुरंगी भाव जर आम्हाला ठेवायचा आहे ना, तर त्यासाठी आम्ही जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललं पाहिजे, माऊली ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालता पाहिजे. कारण देव भावाचा भोगेला. आपला भावार्थ कसा आहे त्याला महत्व आहे, आपला भाव कसा आहे त्याला महत्व आहे. तुम्ही किती स्पष्ट उच्चार करून नामस्मरण करताय याला महत्व नाहीये, ते नामस्मरण करताना तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कोणता आहे हे महत्व आहे. ते आतून येतंय का अंतःकरणापासून, याला महत्व आहे. अंतःकरणापासून येतंय का ते? आमच्या सगळ्या इंद्रियांमध्ये ना, आमच्या सगळ्या देहामध्ये आहे ना, अंतःकरणाला खूप महत्व आहे. कारण सगळं शिजतंय ते तिथे, सगळं घडतंय ते तिथे. अंतःकरण जे किचन मध्ये शिजतंय ना, तेच ओटी येते माऊली. जे आमच्या पोटात शिजतंय ना, तेच ओठात येत आहे. म्हणून अंतःकरणाला महत्व आहे. अंतःकरण हे नाभिस्थानी आहे. नाभिस्थानी, नाभीला किती महत्व आहे माहिती आहे? आईच्या गर्भात असताना आम्हाला स्वतःला श्वास घेता येत नव्हता. आईने घेतलेला श्वास अर्धा नाभीच्या वाटे आम्हाला मिळत होता. आईच्या गर्भात असताना आमच्या शरीरासाठी जे अन्न हवंय ते अन्न आम्ही स्वतः घेऊ शकत नव्हतो, नाभीतून ते अन्न आम्हाला मिळत होतं. आणि म्हणून अंतःकरणाची जागा नाभी आहे. नाभी या देहामध्ये जे प्राणपंच कार्य करते, प्राण, अपान, व्यान, उदन आणि समान, या प्राणपंचकापैकी समान वायू नाभीजवळ आहे. प्रत्येक वायूला जागा दिलेली आहे. गुदी अपान आहे, मुखी नासिके प्राण आहे, सर्वांगी व्यान आहे, कंठी उदान आहे. नाभी समान
तो समान वायू त्या ठिकाणी कार्य करतोय. आणि सांगू का, तुमच्या वैखरीमध्ये जे शब्द येतात ना, त्याचं स्फुरण, त्याची निर्मिती ज्या परावाचेमध्ये होते, ती परावाच्या नाभिस्थानी आहे. परा, पचंती, मध्यम आणि मग वैखरी. नाभिस्थानी उन्मेष वृत्ती तेची परा जाणे जे श्रोती, ध्वनी रूप पच्छंती हृदय वसे, कंठापासून नाद झाला मध्यमा वाचा बोली, जे त्याला उच्चार होता अक्षराला वैखरी बोलीचे. म्हणून आम्ही अंतःकरणामध्ये जर स्वच्छ असू ना, आमचं अंतःकरण जर पवित्र असेल ना, तर त्याप्रमाणे आमच्या सर्वांगाने सर्व इंद्रिय आमची कर्म करत असतात, कार्य करत असतात. आम्ही देवाचं नामस्मरण ओठाने करावं की ह्या नाभीपासून करावं, अंतःकरणाने करावं? जे तुमच्या परेमध्ये निर्माण होत आहे ना, तेच पच्छंतीमध्ये येतंय, मध्यमामध्ये येतंय आणि तेच वैखरीत प्रकट होत असतंय. म्हणून आधी आम्ही अंतःकरण स्वच्छ केला पाहिजे. या ठिकाणी भाव निर्माण झाला पाहिजे देवाविषयी. तो देव सर्वत्र आहे. जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो. नभी वावरे जो अनु रेणू काही, रिता ठावया राघवा विना नाही, नभा सारिखे रूप या राघवाचे. तो देव कसा आहे? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, घातला दुकान देती आली यासी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्यासी पुरे धनी आणि कासी उरे. तुका म्हणे पोते देवे भरिले नोहेरिते, देवे भरिले नोहेरिते. आमच्या सर्वांगामध्ये देव आहे. चैतन्य ब्रह्म म्हणून प्रत्येक इंद्रियाला चेतनामय शक्ती जी निर्माण आहे ना, अगदी नखापासून केसापर्यंत जी चेतना दिली जाते ना, ते चैतन्य ब्रह्म आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करत आहे. आम्ही कुठली कार्य करतोय, कशा प्रकारची कर्म करतोय, यासाठी ते आमच्या अंतःकरणामध्ये साक्ष ब्रह्म म्हणून कार्य करत असतंय. निर्गुण स्थितीत आहे म्हणून तर आम्हाला कळत नाही, पण त्यालाच सगुणामध्ये यावं लागतंय. त्यालाच सगुणामध्ये यावं लागतंय. सगुणाच्या आधारे निर्गुण पाहिजे निर्धार आहे. सगुणात त्याला काय यावं लागतंय? ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते की नाही, ज्या ज्या वेळेला दुष्ट मारले जातात की नाही, दुष्ट प्रवृत्ती मारली जाते की नाही, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला अनेक वेळा यावं लागतंय. ज्या वेळेला देव येत असतात त्यावेळेला त्यांचे जे निस्सिम भक्त आहेत ना, त्यावेळेला ते असतात, त्यांना सुद्धा आणत असतात. फक्त भगवंत म्हणतात याची ओळख त्यांना करून द्यावी लागते. आणि ती ओळख करून देताना मग गीतेमध्ये भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मश्च तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तो देव कसा आहे त्याची ओळख करून देताना गीतेमध्ये वर्णन केलेले आहे. नैनम शदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाना चैनम क्लेदयन्ति पुनः शोषयति मरुतः. तो देव आम्हाला कुठे मिळेल त्याची ओळख करून देताना गीतेमध्ये वर्णन केलेले ना हम वसामी वैकुंठी ना योगिया हृदयरव मद्भक्तैत्र गायन्ति तत्र तिष्ठतु मी नारदा. तो देव कसा आहे? नैनम छदन्ति शस्त्राणि, शस्त्राने तुटत नाही. नैनम दहति पावका, अग्नीने जळत नाही. ना चैनम क्लेदयन्ति पो, अर्थातच चिखलामध्ये काळवत नाही. न शोषयति मरुतः, वाऱ्याने जळत नाही. मग तो देव आहे कुठे? नाही वैकुंठीच्या ठाई, नाही योगियांच्या हृदयी. माझे भक्त गाती ठाई ठाई, म्हणून तर नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. माझे भक्त ज्या ठिकाणी गातात ना, माझं स्तवन करतात, नामस्मरण करतात ना, भगवंत म्हणतात त्या ठिकाणी मी तिष्ठत उभा आहे, तिष्ठत उभा असतो मी त्या ठिकाणी. मग देवाची पूजा करायची आहे ना आपल्याला, देवाचं कार्य करायचं आहे ना आपल्याला. कधीतरी ती सुगंधी अगरबत्ती ओवाळता ओवाळता देवाला प्रार्थना करा. देवाला सांगा, देवा ही अगरबत्ती स्वतः जळून जशी आम्हाला सुगंध देते की नाही, तसं कधीतरी आमचा कर्माचा सुगंध सुद्धा समाजामध्ये दरवळायला पाहिजे. देवाला प्रार्थना करता आली पाहिजे. हा दीप जसा स्वतः जळतोय की नाही, स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय की नाही, तसा आमचा कर्माचा प्रकाश या समाजामध्ये दरवळायला पाहिजे, पसरला पाहिजे. देवा आपले विचार काय आहेत, आपली कर्म काय आहेत, आपले गुण काय आहेत, आपण कसं वागतोय, कसं जगतोय, याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी विशेष लक्ष तिथे दिलेलं आहे. अधिक तुम्ही बघा ना, गाथेचा अभ्यास जर केला तर तुम्हाला निश्चित कळेल अधिक लक्ष कुठे दिलेलं आहे. कर्म, विचार,
आमचं राहणं जगणं वागणं याच्यावर विशेष लक्ष दिलेलं आहे. देवाचं कार्य आम्हाला जर करायचं तर तो देव आमच्या घरामध्ये आमच्या आई वडिलांच्या रूपामध्ये सेवा घेतोय. आम्ही एकमेकावर प्रेम करतोय. आमचं तारुण्य पाहून, आमचं सौंदर्य पाहून, आमची प्रॉपर्टी संपत्ती पैसा अडका पाहून आम्ही एकमेकावर प्रेम करत असतो. दादा, ज्या दिवशी आमचा पगार कमी होईल ना त्या दिवशी घरातल्यांचा सुद्धा प्रेम कमी होईल आणि होतो. बाप काम काढतोय, मेहनत करतोय, कष्ट करतोय, कबाड कष्ट करतोय, अतिशय मेहनत करतोय. जोपर्यंत 4 पैसे कमवून आणतोय ना तोपर्यंत घरातल्यांचा प्रेम त्याच्यावर असतोय, घरातल्याचा जीव त्याच्यावर असतो. ज्या वेळेला वृद्ध अवस्था प्राप्त होते, आता कुठल्याही प्रकारचं काम होत नाही ना त्यावेळेला घरातलेच म्हणतात आमचा म्हातारा आता काही कामाचा नाही राहिला. दुर्लक्ष केलं जात आहे, दुर्लक्ष केलं जात आहे. कशावर प्रेम करतो रे आम्ही? आमच्यावर निष्कामतेने आणि निरापेक्षेने प्रेम करणारं ह्या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. म्हणून म्हटलेलं आई वडील माझे थोडं काही सांगू, त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती आहे त्यांचा मला. एका माणसाने एका साधूला विचारलं, बरं का, एका माणसाने एका साधूला विचारलं की ज्याचे आई वडील ज्या मुलाने वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले आहेत ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलाने किती दिवस सुतक पाळावं. त्या साधूने दिलेलं उत्तर बघा. पहिले प्रश्न कळला ना, ज्या मुलाने आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेले आहेत ते आई वडील मेल्यानंतर त्या मुलाने किती दिवस सुतक पाळावं. साधूने दिलेलं उत्तर आहे का? साधू म्हणतात ज्या मुलाने आपले आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवले ना, अरे ते आई वडील मारायची काय वाट पाहतोय? ज्या दिवशी नेऊन ठेवले त्या दिवसापासून त्याला सुतक चालू झालं, तो मरेपर्यंत ते सुतक कधी फिटत नाही, कधी फिटत नाही ते सुतक. ज्यांनी घाम गाळला, मेहनत केली, कष्ट केले, कधी स्वतःच्या मौज मजेचा विचार केला नाही, कधी स्वतःच्या हौशे मौजेचा विचार केला नाही, फक्त आणि फक्त विचार केला आपल्या मुलाबाळांचा. 4 ठिकाणी रफ केलेला शर्ट आपण घालावा आणि कामाला जावा. 2-4 ठिकाणी ठिगडं पडलेली लुगडी त्या आईने बिचाऱ्याने वापरावी, पण मुलांसाठी नवीन कपडे आणावेत म्हणून, मुलांसाठी नवीन चपल आणावेत म्हणून आग्रह करावा. ज्यांनी वाढवलं, घडवलं, मोठं केलं, स्वतःचा कधी विचार केला नाही, स्वतःची कधी मौज मजेचा विचार केला नाही, स्वतःची कधी हौशीचा विचार केला नाही. त्या मुलांना वाढवलं, मोठं केलं, शिकवलं, मोठे झाले. आज या कलियुगामध्ये एवढी खंत वाटते ना, आणि खंत करण्यासारखीच गोष्ट आहे. जे गरीब आहेत, ज्यांना 2 वेळचं जेवायला वेळेवर मिळत नाही, ज्यांची स्वतःची पोटाची खळगी भरायला भारी पडते, अशा अतिशय गरीब असलेल्या माणसांची पोरं आम्हाला अनाथ आश्रमात पाहायला मिळतात. स्वतःच पोट भरत नाही ना, काय करणार? ते पोरांना कसं सांभाळणार? ज्या मुलांच्या डोक्यावरचं मातृक्षेत्र हरपलेलं आहे, पितृक्षेत्र हरपलेले, अशी लहान मुलं आम्हाला अनाथ आश्रमामध्ये पाहायला मिळतात. पण आमचं दुर्भाग्य असं आहे की आज श्रीमंताची आई वडील आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. हे आमचं दुर्भाग्य आहे. जा तुम्ही वृद्धाश्रमामध्ये बघा, माझ्या शेतकऱ्याचे आई वडील नसतील, माझ्या कबाड कष्ट करणाऱ्या माणसाचे आई वडील नसतील, सगळीच सुशिक्षित आणि सगळेच मोठमोठी श्रीमंत माणसं आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात असं म्हणण्याचा उद्देश नाही. आज तुम्हाला असे कितीतरी क्लासरूम ऑफिसर दाखवेन, आई कॉटमध्ये पडलेली आहे, तिची सेवा करून मग ऑफिसला जातोय. बाप कॉटमध्ये पडलेला आहे, बापाचं सगळं काही आवरल्यानंतर मग ऑफिसला जाणारी माणसं तुम्हाला दाखवतोय सर. पण खंत वाटते रे, कुत्री पाळली जातात आणि आई वडील वृद्धाश्रमात नेऊन ठेवले जातात. कुत्र्यांची सेवा करायला त्यांना काही वाटत नाही. 4 चौघात नेऊन साखळी धरून तो जातोय. बरं, कुठे चाललाय? कुत्रा फिरवायला नेतोय. माणसाला कुत्र्याने फिरवावा अशी कुत्र्यासारखी अवस्था माणसाची. कुत्रा पुढे असतोय, हा मागे असतोय, कोण कोणाला ओढतय? कुत्रा माणसाला ओढतोय. आपण विचारा त्याला कुठं चाललंय? कुत्रा फिरवायला नेतोय. कोणाला? तुम्ही कुत्री पाळू नका असं म्हणणं माझं नाहीये,
प्राण्यावर प्रेम पाहिजे, आपला जीव पाहिजे, आपण पाळली पाहिजेत, पण त्याच्या बाजूला तुझे आई वडील आहेत का? आईला सकाळपासून चहाचा पत्ता नाही, बाप सकाळपासून गोळ्या मागतोय, त्याला वेळेवर गोळ्या देत नाही, दवा देत नाही.